नमस्कार मित्र हो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे. मी जयराम ससाने. आपण जर नवीन असाल तर माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करा, म्हणजेच आपणास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षणासंबंधी जे नवीन नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन येत राहील. तर मित्र हो, मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, फळे भाज्या टिकविणे, या 1 वर्ष कालावधीचा जो कोर्स आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम CTS NSQF लेवल 3.5 नुसार फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या फूड इंडस्ट्री सेक्टरमधील कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते 1 वर्षासाठी. तर या कोर्स बाबतची माहिती आपण हा जो कोर्स आहे या कोर्सची ओळख आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. अ, जो कोर्सचा कालावधी आहे तो 1 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण SSC पास, वय किमान 14 वर्ष. हा कोर्स म्हणजे काय? या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फळे आणि भाज्यांची प्रक्रिया, साठवणूक, डबाबंद करणे, ड्राईंग, जॅम जेली तयार करणे, पॅकिंग याचे प्रशिक्षण दिले जाते. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी हा एक उपयुक्त कोर्स आहे. या कोर्समध्ये काय शिकवलं जातं? फळे व भाज्यांचे प्रकार, त्यांचे पोषण मूल्य, प्रक्रिया करण्याचे तंत्र, ब्लचिंग, ड्राईंग, पिकलिंग इत्यादी, जॅम, जेली, मुरांबे, स्क्वॅश, सॉस तयार करणे, फळांचे रस, ज्यूस आणि पल्प प्रक्रिया, साठवणूक व शीतगृह व्यवस्थापन, अन्न साठवण आणि पॅकेजिंग तंत्र, अन्न सुरक्षा, फूड सेफ्टी व स्वच्छता, FSSAI नियम आणि गुणवत्ता नियंत्रण, व्यवसायासाठी कच्चा माल व साधनांची ओळख, हे या कोर्समध्ये शिकवले जाते. या कोर्स दरम्यान आपण जी प्रॅक्टिकल कौशल्य आत्मसात करू शकता: प्रक्रिया उपकरणे हाताळणे, फळे भाज्या स्वच्छ करणे व योग्य प्रक्रिया करणे, डबाबंद बाटली भराईची तंत्रे, लेबलिंग व मार्केटिंग, सॅम्पल चाचण्या व गुणवत्ता नियंत्रण. आपणासाठी पुढील अभ्यासक्रमाचे कोर्सेस उपलब्ध आहेत: डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग, BSc इन फूड टेक्नॉलॉजी, FSSAI सर्टिफाईड कोर्सेस हे आपण करू शकता. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट कोर्सेस मध्ये आपण भाग घेऊ शकता. करिअर संधी ज्या उपलब्ध आहेत: फूड प्रोसेसिंग ऑपरेटर, प्रोडक्शन असिस्टंट, फॅक्टरीमध्ये आपल्याला जॉब मिळू शकतो. पॅकिंग क्वालिटी कंट्रोल असिस्टंट, स्वतःचा लघु उद्योग, जॅम, पिकल, ज्यूस तयार करणे. कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊसिंग सेक्टरमध्येही आपण करिअर करू शकता. सेल्फ एम्प्लॉईड ॲग्री फूड स्टार्टअपमध्ये आपण करिअर करू शकता. रोजगाराच्या संधी ज्या उपलब्ध आहेत: अन्न प्रक्रिया उद्योग, फळ व भाजीपाला उत्पादक कंपन्या, अन्न व पेय फूड अँड बिव्हरेज कंपन्या, शासकीय अन्न प्रक्रिया प्रकल्प प्रशिक्षण केंद्रे, महिला उद्योजक योजना SHG, तिळगुळ, मुरंबा, लोणचं, ड्राय फ्रूटचे व्यवसाय आपण करू शकता. या कोर्स नंतर जी पगार श्रेणी किंवा जो पगार आपणास मिळू शकतो, जे वेतन आपणास मिळू शकते, सुरुवातीला 7,000 ते 12,000 प्रति महिना, अनुभव व कौशल्यानुसार 15,000 ते 25,000 पेक्षा जास्त. आपण जर स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास 30,000 ते 1,00,000पर्यंत आपण कमाई करू शकता. तर विद्यार्थी मित्र हो, नक्कीच आपण या ॲनिमेशन मध्ये बघतोय की फळे भाज्या टिकविणे, फूड प्रोसेसिंग मध्ये कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण आपणाला दिलं जातं की जेणेकरून आपण स्वयंरोजगारक्षम बनू शकाल. निश्चितच आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील हा जो कोर्स आहे या कोर्ससाठी ऑनलाईन पद्धतीने इयत्ता 10वीच्या निकालानंतर
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. आपणास मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.